आणि आता जोरदार घोषणा केल्यानंतर बघायचंय कोण जिंकणार पैठणी, कुठल्या रंगाची असणार पैठणी, ती कोणाला मिळणार. सासूबाई, खेळ खेळायचा तुमच्या सोबत, तयारीत राहा. माझ्याकडे असे हे काही चेंडू आहेत. ते चेंडू आता तुम्ही हातात घ्यायचे आणि यातले चेंडू असे जमिनीवर सोडायचे. सुनबाईंनी काय करायचंय, चेंडू उचलायचे एका हाताने आणि तुमच्या बास्केटमध्ये जमा करायचे. सगळ्यात जास्त चेंडू ज्या जमा करतील अर्थातच त्या असतील या फेरीच्या विजेत्या. समजलंय? सासूबाई तयार? तुमची वेळ सुरू होतीये आता. कमॉन 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 कमॉन, टाका 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 टाका, शोला 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 शोला, लवकर 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 लवकर. आणि शेवटचा चेंडू बघूयात कोण. थांबा. आणि आता निकाल बघूयात. धाकट्या जाऊबाईंनी जमा केलेले आहेत चेंडू 1 2 3 4 5 6 6. आणि थोरल्या जाऊबाईंनी जमा केले आहेत 1 2 3 4 6 8 चेंडू जमा केले आहेत. अभिनंदन. आणि आता बघायचा आहे अंतिम निकाल. धड 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 धड, तुम्हालाच होतंय धडधड. तर थोरल्या जाऊबाईंनी म्हणजेच नमिता वहिनींनी आतापर्यंत प्राथमिक फेऱ्यांमध्ये एकूण गुण मिळवले होते 60. आणि तुम्ही चेंडू जमा केलेत 8, म्हणजे प्रत्येक चेंडूचे 10 गुण म्हणजे 80 गुण. 60 अधिक 80 म्हणजे 140 गुण. आणि धाकट्या जाऊबाई म्हणजेच अपूर्वा वहिनींना प्राथमिक फेऱ्यांमध्ये एकूण गुण मिळाले होते 70 गुण. तुम्ही चेंडू जमा केलेत 6, म्हणजे प्रत्येक चेंडूचे 10, एकूण 60. 70 अधिक 60 म्हणजेच 130 गुण. याचाच अर्थ यापुढे आहेत. मला देऊयात पैठणी? नाही नाही नाही, अजून एक गंमत आहे. त्यांच्या लक्षात आहे, तुमच्या पण लक्षात आहे. आणि ती गंमत अशी आहे ते म्हणजे सासूबाईंनी दिलेलं हे जादूचं कार्ड. याच्यामध्ये कोणातरी एकीचं नाव आहे आणि त्यांना मिळणार आहेत सासूबाईंचे बोनस 10 गुण. आणि मग बघूयात काय होतोय निकाल. टडन टडन, कोणाचं नाव असेल? आणि ते नाव आहे ज्यांना बोनस 10 गुण मिळालेत, धाकट्या जाऊबाई अपूर्वा वहिनी. आता काय झालं? आता टाय झाला, म्हणजे 140. आता काय करायचं? थांबा थांबा, नाही, 2 पैठणी नाहीयेत. आणि आता अंतिम निकाल असतो तो म्हणजे सासूबाईंच्या हातात. तेव्हा आता अंतिम निकाल असणार आहे सासूबाईंच्या हातात. आता त्यांनी ठरवायचंय पैठणी कुणाला द्यायची आणि कुणातरी एकीला त्या पैठणी देऊ शकतात. विचारतोय त्यांना. खूप म्हणजे खूप आज तुम्ही मला एवढे कठीण प्रश्नात हे केलं ना, आता नाही मी हे करू शकत. आता आणि कोणाला तरी विचारा. आणि कोणाला तरी, आता तुम्हीच आहात सासूबाई, त्यामुळे परीक्षिका तुम्ही होतात, तुम्हालाच विचारावं लागणार आहे की आता कोणाला देऊयात पैठणी. तुमच्यावरती सर्वस्वी निर्णय आहे. काय करू? देऊन टाका एकीला कोणाला तरी. ठीक आहे, माझ्या धाकट्या सुनेचा आता वाढदिवस जवळ आलेला आहे, तिला मी देऊ शकते. ओहो, अगदीच जवळचं कारण त्यांनी सांगितलंय. आणि सासूबाईंनी खूप छान मार्ग शोधला की धाकट्या सुनबाईंचा वाढदिवस जवळ आलाय, म्हणजेच आजच्या खेळाच्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत धाकट्या सुनबाई अपूर्वा वहिनी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या नमिता वहिनी, तुम्हाला मिळते झी मराठीतर्फे ही भेट. आणि होम मिनिस्टर अपूर्वा वहिनींना मिळते पैठणी. आणि आता सासूबाई तुम्हीच विजेत्या सुनबाईंना पैठणी द्या. आणि आता तुमचा हक्क हा आहे की तुम्हाला कसा वाटलाय हा एपिसोड हे मला हक्काने कळवा. त्यासाठी आमचा हक्काने पत्ता आहे होम मिनिस्टर जाऊबाई जोरात, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi
znetwork.com. आणि तुम्हाला भेटून मलाही खूप आनंद झालाय, तुम्हालाही खूप आनंद झालाय मला माहितीये. तेव्हा भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. पाहायला विसरू नका होम मिनिस्टर जाऊबाई जोरात.